राजस्व अभियानांतर्गत या ठिकाणी समाधान शिबिराचा कार्यक्रम आम्ही थेऊर या ठिकाणी आयोजित केला होता। या कार्यक्रमासाठी पुणे जिल्ह्याचे पुणे विभागाचे विभागीय आयुक्त नामदार चंद्रकांतजी कुलकुंडार साहेब यांचं या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आमचा पार पडला। या कार्यक्रमासाठी पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी सन्मान्य सत्यजी राऊत साहेब, त्यानंतर तहसीलदार, प्रांत आणि इतर सगळ्याच विभागाचे, पंचायत समिती असेल किंवा महसूल विभाग असेल किंवा PMRD असेल, पाटबंधारे विभाग, सर्वच विभागाचे सर्वच अधिकारी होते। आणि या ठिकाणी हजारो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे। आणि यामुळे अनेक हजारो नागरिकांचे प्रलंबित प्रश्न या ठिकाणी मार्गी लागून त्यांचं समाधान झालेलं आहे। म्हणजे या शिबिराचं नाव जे शासनाने समाधान शिबिर दिलेलं आहे, तर ह्या नागरिकांचं समाधान करण्याचा प्रयत्न आम्ही या शिबिराच्या माध्यमातून केलेला आहे आणि चालू आहे। आता जवळजवळ मला वाटतं 3 वाजलेले आहेत, अजून 2 तास शिबिराचे बाकी आहेत। तर या दरम्यानच्या काळातही शेकडो नागरिक या शिबिराचा लाभ घेतील अशी अपेक्षा आहे। आणि या शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातल्या तळागाळातील नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न या शिबिराच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे। आता आपण बघा, इथं समोर तुमच्या जवळजवळ 100 लोक उभे आहेत की ज्यांचं रेशनिंग कार्ड ऑनलाईन करायचं आहे। हे रेशनिंग कार्ड ऑनलाईन केल्यानंतर त्या कुटुंबाला प्रत्येक महिन्याला 5-10 किलो रेशनिंगचं धान्य मिळणार आहे, त्यात तेल मिळणार आहे, दिवाळीचा वेगळा शिधा असतो हे मिळणार आहे। हेच आमचं यश म्हणतो की बाबा मागच्या 3-4 तासांमध्ये जवळजवळ 400-500 नागरिकांनी या ठिकाणी रेशनिंग कार्ड ऑनलाईन करण्यासाठी ऍप्लिकेशन केलं आणि त्यांना जो काही न्याय मिळतोय, त्यांना जे काही धान्य मिळणार आहे, हेच खरं आमचं समाधान आहे, त्यांचंही समाधान म्हणावं लागेल आणि हेच या समाधान शिबिराचं यश म्हणावं लागेल। या ठिकाणी वन विभागाचे लोक होते, पंचायत समितीचे होते, महाई सेवा केंद्र होते, PMRDचं PMAY म्हणून एक घरकुलाची योजना आहे। ही घरकुलाची योजना ग्रामीण भागातील लोकांना माहित नाहीये, तर ह्याच्यासाठी आम्ही सेपरेट एक स्टॉल लावलेला आहे। त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। वन विभाग आहे, इकडं आरोग्य विभाग आहे, त्याच्यानंतर PWD आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे काही लोक आहेत, काही पुरवठा विभागाचे अधिकारी आहेत। तर या माध्यमातून आता संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपल्याला आकडेवारी समजेल की कुठल्या विभागामध्ये काय काय नोंदणी झाली। परंतु आता बरेचसे लोक डायरेक्टली VIP लोकांची ओळख असल्यामुळे ते डायरेक्टली स्टेजवर पण आलेत, त्याच्यामुळे आता तो आकडा थोडा निश्चित व्हायला वेळ लागेल, परंतु जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घेतलेला आहे। आणि मी महसूल विभागातील किंवा PMRD असेल, पाटबंधारे असेल, पंचायत समिती आमच्या विभागातल्या अधिकारी सगळ्यांचे आभार मानतो। या थेऊरच्या आमच्या आशीर्वाद बँकेट हॉलमध्ये सगळ्यांनी उपस्थित राहून आमच्या या सगळ्या नागरिकांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न